मिरजमध्ये बनावट नंबर प्लेटचा आयशर टेम्पो जप्त करण्यात आलाय। 2 जणांवरती या संदर्भात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। आयशर टेम्पो आणि बनावट नंबर प्लेट जप्त करण्यात आले। मिरजमधील हा संपूर्ण प्रकार आहे। हे दृश्य आपण पाहतोय, सांगलीच्या मिरजमधील हा संपूर्ण प्रकार आहे। मिरजेत बनावट नंबर प्लेटचं आयशर टेम्पो जप्त करण्यात आलाय। 2 जणांवरती फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे। आयशर टेम्पो आणि बनावट नंबर प्लेट जप्त करण्यात आली। सांगलीत पत्नीने पतीची हत्या केली। प्रियकराच्या मदतीने पतीची गळा दाबून हत्या केलेली आहे। पतीचा झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला। आरोपी पत्नी आणि प्रियकर पोलिसांच्या ताब्यात आहे। पतीचा झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव सुद्धा यावेळी करण्यात आला। आरोपी पत्नी आणि प्रियकर पोलिसांच्या ताब्यात आहे। त्यामुळे पुन्हा एक धक्कादायक घटना आता सांगलीमधून समोर येते। सखोल तपास केल्यानंतर तिनं तिच्या प्रियकरासमवेत त्याचा खून केला असल्याचे सांगितलेलं आहे। सदरचा मयत व्यक्ती हा तिला वारंवार दारू पिऊन त्रास देत होता। या कारणाने तिनं त्याचा खून केला असल्याचं सांगितलं। सदर महिलेविरुद्ध व तिच्या प्रियकराविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर महिलेस व तिच्या प्रियकरास अटक करण्यात आलेले आहे। राज्यातील 28 धरणांनी तळ गाठलाय। धरणांमध्ये केवळ 22.68% उपयुक्त पाणी साठा आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 17.32% घट झाली। मान्सूनचा जोर कमी असल्याने धरणातील पाणी साठ्यामध्ये सुद्धा वाढ नाही। सक्रिय मान्सूनचा जोर कमी असल्याने अद्याप धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ नाही। राज्यातील 28 धरणाने तळ गाठलाय। 22.68% पाणी साठा शिल्लक आहे। राज्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पामध्ये केवळ 22.68% उपयुक्त पाणी साठा आहे। मागील वर्षी याच दिवशी हा साठा 39.99% होता। पाणी साठा तब्बल 17.32%ची घट झाली। राज्यातील 26 धरणांमध्ये पाणी साठा 0% आल्याने पाणी टंचाई जाणवत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।